आमदार कृष्णा खोपडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 21 मधील नगरसेवक संजय अवचट यांच्या पुढाकाराने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले। या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा होता। सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अधिक सोयीचे होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, प्रमोद पेंडके, नगरसेवक संजय अवचट, रामभाऊ अंबुलकर, नगरसेवक शेषराव गोतमारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले। आज महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या आमच्या भगिनींना आमच्या सगळ्याच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा। कारण भारतीय जनता पक्ष एक असा पक्ष आहे का ज्या पक्षाने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत महिलांचा सन्मान करणं, महानगरपालिकेमध्ये सुद्धा 2026चे वर्ष हे सगळे महिला पदाधिकारी या ठिकाणी बनले। वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंदसुद्धा झाली आहे। आणि पुन्हा आमच्या राज्याच्या नेतृत्वाने सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, गडकरी साहेबांनी, आमच्या नागपूर नगरीच्या माजी महापौर मायाताई युनाते यांच्या रूपाने पुन्हा एक महिला म्हणून एक खासदारच्या रूपाने त्यांना दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम केलं। आणि जे काही घडते, जे काही होते ते भारतीय जनता पक्षाच्याच वतीने या ठिकाणी होते। सामान्य कार्यकर्त्याची जाण ठेवणारा आमचा हा पक्ष। आणि त्यामुळे आज महिला दिनाच्या निमित्ताने आमचे संजयजी अवचट, रामभाऊजी अंबुलकर यांच्या या प्रभागामध्ये आमच्या सगळ्या मुलींनी, आमच्या सगळ्या मुलीला आज सायकल वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। मी सगळ्या मुलींना आणि मुलांना शुभेच्छा देतो। ही सायकल म्हटलं याने आपण घरून शाळेपर्यंत आणि शाळेतून घरापर्यंत, नाही तर एक काळ आम्ही पाहिला आहे का आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जेव्हा शिकत होतो आणि जेव्हा वडिलांना म्हणत होतो का त्या काळामध्ये आम्हाला एखादी सायकल दिलून द्या, तर वडील पहिले तोंडावर झापड मारे आणि पैदल शाळेत जा, अशा प्रकारचे ते आम्हाला त्या काळामध्ये सांगत होते। अनेकाले या ठिकाणी अनुभवही असतील। परंतु आजचा हा युग बदललेला आहे। नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे। नवीन मुलींचं ब्रेन बी तुमच्या आणि आमच्यापेक्षा फास्ट आहे। आणि म्हणून प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक आईवडिलाला वाटते का माझी मुलगी CA झाली पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा वकील झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, मुलगी इंजिनियर झाली पाहिजे। आणि म्हणून पोटापाण्याची रोजी काढून आपल्या या मुलींना शिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने आईवडील या ठिकाणी करतात। आणि म्हणून त्याच्यामध्ये एक भर म्हणून आमच्या या नगरसेवकांनी आज आपल्या या भागामध्ये आमची निमजेताई या ठिकाणी नाही आहे, परंतु या तिन्ही आमच्या सगळ्या मिळून नगरसेवकांनी एक चांगलं उपक्रम या ठिकाणी आज केलं। मी सगळ्या मुलींना या आमच्या सगळ्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमचे लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांचा जन्मदिवस जणू काही आमच्यासाठी एक महोत्सव असतो। त्याच निमित्त आम्ही आपल्या प्रभाग क्रमांक 21च्या किमान 16 मुलं आणि मुलींना आज महिला दिवसच्या निमित्ताने हे सशक्त व्हावं आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या देशाला सामोरं न्यावं याकरता त्यांची एक विचारधारा होती कृष्णाभाऊची का त्यांना आपण कसं सामोर वाढवता येईल, त्याकरता त्यांना जे शिक्षण घेण्याकरता गरीब तबक्याचे हे सगळे विद्यार्थी त्यांना सामोर वाढवण्याकरता महिला सशक्त होईल त्याकरता कृष्णाभाऊने यांना गरीब विद्यार्थ्यांना 15 सायकल उपलब्ध करून दिल्या आहे। त्या विद्यार्थ्याला या सायकलीच्या माध्यमातून आम्ही त्यांचे जीवन कसं उच्चमान होईल आणि शिक्षणाने यांना फायदा होईल याकरता आम्ही आज सायकलीचं वितरण केलं आहे। 15 सायकल आता आम्ही गरीब आणि गरीब विद्यार्थ्याला दिले आहे। यासमोर अगर आम्हाला हे चांगलं वाटलं तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करू अशीच अपेक्षा करतो। आणि या सगळ्या महिला दिवसानिमित्त ह्या सगळ्या मुलींना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। हे सेवेचे काम आमचे आदरणीय विकासाचे महामेरू आदरणीय कृष्णाजी खोपडे साहेब यांना सेवेच्या माध्यमातून आज महिला दिवसाचे औचित्य साधून आज सायकल वाटपचा कार्यक्रम
हा इथे आयोजित केलेला आहे। यात आपल्या ज्या मुली आहे यांना काहीतरी आपण आपल्याकडून काहीतरी द्यावं आणि या निमित्ताने सेवा घडावं आणि त्यांचं हा उपक्रम हा सगळ्यात चांगला उपक्रम आहे। हा सेवेचा हा नेहमी कोणत्या नाही कोणत्या क्षेत्रामध्ये वयोश्री योजना असो की कोणती योजना असो, भाऊचं जे सेवेच्या माध्यमातून जे जे साहित्य नागरिकापर्यंत पोहोचवायचं आहे हे ते नेहमी करतात। याकरता त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। भावना म्हणजे अशी की आज कृष्णाभाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम 15 दिवस अगोदरच राबवलेला होता। संजूभाऊ अवचट यांच्या सहाय्याने आज महिला दिनानिमित्त आम्ही कृष्णाभाऊच्या हाताने सायकल वाटप करीत आहोत।